नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये पती आणि पत्नी दोघांची धनुरास असेल तर त्यांचा जो प्रेमविवाह हा कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल. जरी हा एक राशी असला तरी पती पत्नीच्या परस्परांकडून ज्या अपेक्षा आहेत ह्या कशा प्रकारच्या असतील, याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं धनुराशीबद्दल जाणून घेणं गरजेचं राहील की धनुराशी जी आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानात येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. जबरदस्त ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारची ही रास आहे. धनुराशीचे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये ऊर्जाचा जो स्तर असतो हा नेहमीच चांगलाच दिसून येतो आणि जी ऊर्जा असते सकारात्मक असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच पूर्णपणे सकारात्मक असतो. म्हणजे यांच्या जीवनात कितीही दुःख जरी असली, कितीही जे संघर्ष जरी जीवनात करत असले तरीसुद्धा वरकडे तुम्हाला अजिबात दिसणार नाही. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणतो हा भाग यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाकडेच बघून दिसून येतो. ऊर्जा एवढी जबरदस्त असते की धनुराशीच्या व्यक्ती साधारणपणे जरी बसलेल्या असले तरी त्यांच्या शरीराचा कुठला ना कुठला अवयव हालत असतो, त्याला आपण बिझी बॉडी म्हणतो, तो प्रकार धनुराशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. म्हणजे एखादं काम जर काही यांना दिलं तर ते काम करण्याच्या आधी जास्त वेळ घालवणार नाही, आधी काम करतील पूर्ण आणि नंतर आराम करतील. तर हा भाग जास्त दिसून येतो. एकाच ठिकाणी यांचा पाय टिकणं कठीण असतो. म्हणूनच घरामध्ये सुद्धा साधारण अशाच प्रकारचा भाग असतो. धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतात या घरापेक्षा घराच्या बाहेर जास्त रमतात आणि घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा त्यांचं ट्युनिंग ज्याला आपण म्हणतो ते तेवढंसं काही चांगलं नसतं, परंतु समाजामध्ये यांची जे एकंदरीत इमेज असते ती खूप चांगली असते. याच्यामागचं कारणसुद्धा तशाच प्रकारचं आहे. धनुराशीच्या व्यक्ती असतात किंवा दुसऱ्याला मदत करण्यामध्ये नेहमी पुढे असतात, सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी पुढे असतात. म्हणजेच दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये धावून जाणं, समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो त्याला सर्वतोपरी मदत करणं हा बायांना खूप आवडतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तींना फिरायला खूप आवडतं. नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करणं, नवीन कल्चर एक्सप्लोअर करणं, नवीन नवीन लोकांच्या समोर जाणं, त्यांना जाणून घेणं हा भाग धनुराशीच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारचं यांच्यामध्ये दिसून येतो. बिनधास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. साधारणतः या व्यक्तिमत्वामध्ये किंवा धनुराशीच्या व्यक्तींमध्ये माणुसकी हा भाग खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. माणुसकी याच्याबरोबर इवन जे प्राणी मात्र असतात, म्हणजे ज्या प्राणी असतात ते जरी दुःखात असेल किंवा ते जरी त्रासात असेल तरीसुद्धा त्यांना मदत करण्याची जी तयारी आहे ही धनुराशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगल्या प्रकारची असते. जनरल नॉलेज यांना खूप चांगल्या प्रकारचं असतं. दुनियादारी यांच्याकडे खूप चांगली असते. दुनियादारी चांगली असते याचा अर्थ पैशाच्या संदर्भात काही कंजूस वगैरे हे माणसं अजिबात नसतात. असं पाहिलं तर थोडेसे खर्चिकच व्यक्तिमत्व असतं. थोडंसं कधी कधी यांच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला वाटू शकेल की यांच्यामध्ये थोडासा इगोचा भाव जास्त आहे, परंतु मुळातच तसं नसतं. हे व्यक्तिमत्व सुरुवातीला जसं सांगितलं त्याप्रमाणे यांच्यामध्ये ऊर्जा एवढी जबरदस्त असते की कधी कधी तुम्हाला वाटू शकतं की ह्या ज्या व्यक्ती असतात या स्वतःच्याच गाण्यामध्ये रंगलेल्या असतात, परंतु तसं काही मुळात नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात थोडीशी डिसिजन पॉवर यांच्यामध्ये कधी कधी थोडी कमी असते. कुठल्याही विषयावरती समजा डिसिजन घ्यायचा झाला तर लगेचच्या लगेच डिसिजनपर्यंत पोहोचत नाही. अर्थात या एका गुणावरती जर का यांनी काम केलं तर जीवनामध्ये खूप मोठा पल्ला हे गाठू शकतात, कारण बाकी सगळे जे गुण आहेत ते त्यांच्यामध्ये चांगले असतात. म्हणजे कष्टाळूपणा किंवा ज्याला आपण त्यांचं जे बौद्धिक असतं ते चांगलं असतं, कष्टाळूपणा किंवा डेडिकेशन वगैरे चांगलं असतं, हे सगळे भाग चांगले किंवा महत्त्वाकांक्षीपणा हे सगळं चांगलं असतं. अधिभौतिक सुखाचे तसं पाहिजे तर आवडसुद्धा यांच्यामध्ये चांगली असते. आपण इतरांपेक्षा वेगळं असायला हवं, इतरांपेक्षा पुढे असायला हवं, परंतु ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता किंवा निर्णयावरती ठाम राहता त्याच वेळी हे जे सगळे गुणधर्म आहेत ते तुम्हाला पुढचा पल्ला गाठून देऊ शकतात. यांच्या बाबतीत ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. यावर थोडं काम करणं गरजेचं राहील. आता या राशीमध्ये जवळजवळ 3 नक्षत्र येतात: मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. पैकी मूळ नक्षत्राबद्दल आपलं सर्वांना ठाऊकच असेल. थोडंसं हे जे नक्षत्र आहे हट्टी आहे, आपल्या मतावर ठाम राहणार आहे, आपल्या मताशी सहसा तडजोड न करणार आहे आणि थोडंसं ना राग लवकर येतो आणि राग आल्यानंतर मग यांची चिडचिड बऱ्याच प्रमाणात येतात. हे आरोग्याच्या संदर्भातले त्राससुद्धा यांच्यामध्ये दिसून येतात. उष्णतेच्या संदर्भातले त्रास यांना दिसून येतात, ज्याला आपण पित्त प्रकृती म्हणतो. म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी, त्याच्यामुळे होणारे त्रास किंवा स्किन ॲलर्जी, डोकं दुखणं,
किंवा पायाच्या संदर्भातले त्रास या गोष्टी मूळ नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. त्याच्यामुळे आईच्या सौख्यामध्ये सुद्धा थोडीशी कमतरता दिसू शकते. म्हणजे आईला काही मानसिक शारीरिक त्रास असणं किंवा आईचं सौख्य कमी मिळणं किंवा आईशी न जमणं न पटणं अशा प्रकारचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा मूळ नक्षत्रामध्ये दिसून येतात. पूर्वाषाढ नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित नेटनेटकं आणि टापटीप असतं, सुविद्य असतात आणि अधिभौतिक सुखांची आवड असतं. लॅविश लाईफस्टाईल यांची जास्त प्रमाणात दिसून येते आणि यांच्यामध्ये सुद्धा ऊर्जेचा जो स्तर असतो तो खूप चांगला असतो. आता इथे उत्तराषाढ नक्षत्र यांच्यामध्ये कदाचित तुम्हाला वाटू शकेल की थोडंसं राजशाही थाट असं थोडंसं इगोचा भाग यांच्यामध्ये जास्त असू शकेल. परंतु मुळातच हे जे संपूर्ण ही जी संपूर्ण रासच जी आहे ही म्हणजे जीवाला जीव देणारी आहे. मित्रत्वाच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगली आहे. जसं आपण चर्चा करत आहोत की दोन्ही म्हणजे पती पत्नी समजा प्रेमविवाहामध्ये दोघांच्याही राशी धनुराशी असेल तर अर्थातच लग्न झाल्यानंतर अगदी थोड्या कालावधीतच थोड्याशा गोष्टी प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. याचं कारण आहे काय, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की धनुराशीच्या ज्या व्यक्ती आहेत या घरात जास्त रमत नाही, घराच्या बाहेर जास्त रमतात. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा प्रेम असतं त्यावेळेस अर्थातच घराच्या बाहेर असतं आणि त्यामुळे भेटीगाठी होणं, स्वतःबद्दलच्या चांगल्या गुणधर्म किंवा गोष्टी समोर दाखवणं हा भाग दोघांमध्ये सुद्धा असतो. आणि ज्यावेळेस दोन्ही राशी एकत्र घरामध्ये विवाहानंतर एकटे येतात त्यावेळेस मात्र दोन्ही राशींना घरात रमणं वगैरे तसं आवडत नाही आणि तिथे त्रास चालू होतो. आता इथे या गोष्टी आहेत हे धनुराशीच्या स्त्री आहे तिला जास्त सफर करायला लागू शकतं, कारण तिच्यामुळे ह्या गोष्टी पटापट येऊ शकतात की विवाहाच्या आधी हा कसा होता आणि विवाहानंतर हा कसा झाला. मुळात तो तसाच आहे, फक्त त्याचे जे गुणधर्म किंवा त्याचा स्वभाव वैशिष्ट्य जर का तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला फारसा काही त्रास होणार नाही. इथे तुम्हाला ॲडजस्ट करण्याची गरज आहे, कारण धनुराशीच्या जो खास करून जो पुरुष असतो त्यांच्यामध्ये ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. म्हणजे लष्करच्या भाकऱ्या भाजणं म्हणतो तसा थोडासा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. परंतु त्यांचा जो स्वभाव असेल बालपणापासूनच तसा तो स्वभाव असतो. हा जो भाग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी जे सांगितलं निर्णय क्षमता, याकडे थोडंसं लक्ष दिलं तर अर्थात तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही त्रास होणार नाही. इथे मगाशी जे मी सांगितलं की जे मूळ नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र समजा दोघांपैकी एकाचं असेल तर ते थोडंसं तिखट नक्षत्र आहे. त्याच्या ज्या निवडी किंवा त्यांचे एकंदरीत जे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा स्वभाव यांच्याबद्दल तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करणं गरजेचं राहील, जेणेकरून गोष्टी ज्या आहेत या बऱ्याच प्रमाणात तुम्हाला व्यवस्थित जाणवून येतील किंवा व्यवस्थित दिसू शकतील. त्याच्यामुळे ह्याही गोष्टी थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जर काय सांगायचं झालं तर फार काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. त्याचप्रमाणे इथे आणखीन एक गोष्ट ती म्हणजे कामजीवनाची. तर कामजीवनाच्या बाबतीमध्ये म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. कामजीवनाच्या बाबतीतसुद्धा दोघांचे जर काय राशी धनुराशी असते तर कामजीवनामध्ये फारसे प्रॉब्लेम येत नाही. फक्त मूळ नक्षत्र आहे त्यांच्या बाबतीत थोडंसं त्यांना जे संतती सुखामध्ये थोडेफार त्रास होऊ शकतात किंवा आरोग्याच्या संदर्भातले थोडे त्रास होऊ शकतात. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात कामजीवनाच्या बाबतीमध्ये शुक्र जो ग्रह आहे तो तुमच्या पत्रिकेत कोणत्या राशी नक्षत्रात किंवा योगात किंवा स्थानामध्ये आहे हे पाहणं सुद्धा थोडंसं गरजेचं ठरतं. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर कामजीवनामधून काय फार मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन यांच्यामध्ये पाहता येत नाही. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये पती पत्नी दोघांचीही राशी समजा धनुराशी असेल तर त्यांचं जे प्रेमी विवाह आहे तो कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.